जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा ये कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. ग दि माडगूळकरांनी बालगंधर्वांचं हे वर्णन केलेलं आहे. बालगंधर्व हे मराठी रंगभूमीला पडलेलं एक भरजरी स्वप्न होतं. बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीला समृद्धी दिली, स्वप्न दिले आणि वैभव प्राप्त करून दिलं. बालगंधर्व काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्ष लोटली, पण या स्वप्नांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर आजही झुलत राहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. सर्वसामान्य रसिकही या स्वप्नांच्या आठवणींना कुरवाळीत बसतो. बालगंधर्व भक्त सिद्धा पाटील मांडववाले हे त्यापैकीच एक. सिद्धरामप्पा महादप्पा पाटील. समस्त सोलापूरकरांना माहीत असलेलं नाव म्हणजे सिद्धा पाटील किंवा SM पाटील. सिद्धा पाटील म्हणजे बालगंधर्व भक्ती मार्गावरचा एक वारकरीच. सिद्धा पाटील यांचा चरितार्थासाठी मंडप व्यवसाय असला तरी भक्ती मात्र बालगंधर्वाच्या चरणी लीन झालेली. व्यवसाय मंडपाचा, आवड नाट्यसंगीताची आणि संगीत नाटकांची, हा विरोधाभास हीच त्यांची ओळख होती. त्यांचे वडील महादप्पा पाटील हे तुपाचा व्यवसाय करायचे. महादप्पा तूपवाले याच नावाने ते परिचित होते. तूप, मिठाई असे अनेक व्यवसाय ते करत होते. त्यांनाही कानडी नाटकं पाहण्याची आवड होती. सोलापुरातल्या कानडी भाषिक लोकांना नाटकं पाहता यावीत म्हणून त्यांनी अनेक कानडी नाटकं सोलापुरात आणली. आणि प्रभाकर पणशीकर म्हणा किंवा काशीनाथ घाणेकर म्हणा, चित्तरंजन कोल्हटकर म्हणा, सुधा करमरकर म्हणा, गाणे वडिलांना पाहिलं की पाया पडायचे. हो, आम्हाला आश्चर्य वाटायचं, अहो तुम्ही लोक आहात म्हणून हे नाटकं चालतात, थिएटर आहे, तुम्ही लोक नाटकं घेता, नाहीतर व्यासपीठ मिळत नाही. नाटकं चांगली होतात, परंतु त्यांना असे निर्माते लोक पाहिजे, म्हणजे ठेकेदार सुद्धा पाहिजे असतात. एवढं त्यांचं बोलणं करणं. आत्ताचं जे लिंगशेट्टी मंगल कार्यालय आहे त्या जागेत ही कन्नड नाटकं चालवायची. सिद्धा पाटील यांनी 1946मध्ये मंडप व्यवसाय सुरू केला. अत्यंत कमी काळात प्रचंड मोठी झेप घेतली. संगीतातलं त्यांना फार कळत होतं असं नाही, पण बालगंधर्वाचे ते भाबडे भक्त होते. या भक्तीतूनच सोलापुरात नटवर्य बालगंधर्व खुले नाट्यगृह त्यांनी सुरू केलं. 1960 साली बालगंधर्वांच्या हयातीतच त्यांच्या नावे सुरू झालेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं नाट्यगृह होतं. 1958 ते 60च्या दरम्यान आमच्या वडिलांनी ओपन एअर थिएटर इथं बांधलं. तर पूर्वीचं आत्ताचे जे हुतात्मा स्मृती मंदिर आहे तिथं मोकळी जागा होती, वारद कंपाऊंड म्हणायचे, इंद्रभवनच्या लगत. आणि इंद्रभवनच्या पूर्वी तिथं कोर्ट असायचं, आपलं सिव्हिल आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट होतं त्यावेळेला. आणि 58 ते 60च्या दरम्यान वडील तिथं नाट्यगृह बांधले. कधी गंधर्वांची नाटकं, कधी गंधर्व संगीत, कधी चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बालगंधर्वांची पूजाच जणू सिद्धा पाटील यांनी मांडलेली होती. मराठी संगीत नाटकाच्या पडद्या काळात सिद्धा पाटील यांनी प्रयोग आयोजित करून एक नवसंजीवनी दिली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. बालगंधर्व पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी सोलापुरात आणलेल्या नाटकांची नुसती नामावली जरी पाहिली तरी मन पारिजातकासारखं फुलून येतं. शाकुंतल, मृच्छकटिक, कान्होपात्रा, संशय कल्लोळ, संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, रामराज्य वियोग, विद्याहरण, द्रौपदी, एकच प्याला, संगीत शारदा, गोरा कुंभार, दुर्गा झाली गौरी, बेगम बर्वे अशी दर्जेदार नाटकांची पर्वणीच जणू सोलापूरकरांना मिळाली. सोलापूरसारख्या गिरण गावात बालगंधर्वांची नाटकं आणि संगीत रुजवण्यामध्ये सिद्धा पाटलांचं फार मोठं योगदान आहे. प्रसंगी पदरमोड करून या अवलियाने बालगंधर्व प्रेमाची पणती कायम पेटी ठेवली आहे. 1970च्या दशकामध्ये 5 रुपये, 3 रुपये आणि 2 रुपये असे तिकीट दर असायचे. प्रेक्षकांची उपस्थिती कमी असायची. त्यानंतर वडिलांनी सुद्धा हे जे संगीत नाटक होते ना की ते आपल्या अक्कलकोटला सुद्धा लावायचे, पंढरपूरला पंढरपूरमध्ये सांगून कवठेकर हायस्कूलमध्ये लावायचे त्या काळी. म्हणजे ह्याचे एक शो आला ना तिथं लावायचे. आणि आता प्रियदर्शनी हॉल आहे अक्कलकोटचं, तिथं सुद्धा लावायचे. त्यानंतर लातूरला जायचे. म्हणजे एक जरी आले ना हा सरकार जिल्हा कव्हर करायचा. कारण रसिक वर्गांना त्यावेळी कसं होतं ST आणि ह्याचं ठेव तिथनं यायचे. मग तिथल्या तिथं रसिक वर्ग त्यांना तिकडे संगीत नाटक द्यायचे. हा म्हणजे कनेक्टेड बिझनेस होता.
कान्होपात्रा, कट्यार काळजात घुसली, कट्यार काळजात घुसली तर वेगळंच फार फार. आणि वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर असे दिग्गज लोकांचं कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि विशेषतः आम्ही बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त जास्तीत जास्त संगीत नाटकच दाखवलेलं आहे. नाटकच दाखवलं. त्यावेळेला अल्प दरात आम्ही तिकीटं विक्री ठेवायची. बालगंधर्वांप्रमाणेच जयराम आणि जयमाला शिलेदार या कुटुंबियाचा सुद्धा स्नेह सिद्धा पाटील यांना सतत मिळत राहिला. पुढे कीर्ती शिलेदारांनीही हा कौटुंबिक स्नेह जपला, वाढवला. रंगभवनमध्ये आम्ही पहिल्यांदा नाटक लावलेलं. ते लावलं त्यावेळेला ते असताना मग आपण बालगंधर्व स्मृती दिन साजरा करूया 15 जुलैला मग प्रस्ताव ठेवले. आणि म्हणजे नाना कामत त्याला म्हणजे ते करायचं ना करायचं म्हटलं मी करतो की काय हरकत नाही म्हणलं, तुमचं सहकार्य असेल तर मी करतो म्हणलं. आणि तिथल्या तिथंच ते मानधन म्हणून एक रुपया नाना ह्यांना दिले, शिलेदारांनी स्वीकारलं. आणि तेव्हापासून ते जवळजवळ 35-40 वर्ष शिलेदार कंपनीने आमच्यासोबत नाटकाचं हे केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही आणि जयराम शिलेदार यांच्यामध्ये कधीही व्यवहाराची गोष्ट आली नाही. ते इतके बालगंधर्व भक्त होते की बालगंधर्वांच्या स्मृती दिनानिमित्त आपल्याला बालगंधर्वांच्या स्मृती दिनानिमित्त इथं व्यासपीठ मिळतं आणि इथं आपल्याला ते त्यांना एक आदरांजली वाहता येते म्हणून त्यांनी सुद्धा त्या ह्याच्याने केलं. आम्ही देईल ते मानधन स्वीकारायचे आणि आनंदाने काम करायचे. शिलेदारांप्रमाणेच प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, बाळ कोल्हटकर, किरण भोगले अशा दिग्गज कलाकारांचा घरी पाहुणचार करेपर्यंत स्नेह वृद्धिंगत होत गेला. बालगंधर्व गोहरबाई शिलेदार कुटुंब असोत की सुलोचना चव्हाण, दादा कोंडके, निळू फुले असोत, सोलापूरचे नाव निघाले. सिद्धा पाटील यांची आठवण हमखास काढली जायची. या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकी नाटकं पाहिलीत तुम्ही, आयोजित केलेली आहेत, तुम्हाला असं कुणाला वाटलं नाही की आपण या नाटकात काम करावं? व्यवसाय असा होता, आम्ही कॉन्ट्रॅक्टरमध्ये, आजोबा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट, वडील सुद्धा कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यात. मग त्यानंतर आमचा व्यवसाय एवढा मोठा होता, व्याप होता की आम्हाला नाटकात काम करायची संधी असून सुद्धा आम्ही घेतली नाही. किंवा तेवढे म्हणत होते जावा करा हे ते, अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता नाटकात म्हणत आणि तेवढं वेळ द्यायला सुद्धा अजून सुद्धा आम्हाला तो नाही मिळाला. आता आजच्या पिढीसोबत व्यवसाय जितका डेव्हलप झाला ना, चला आता कॉन्ट्रॅक्ट करायचं, बुकिंग करायचं, तेवढा थोडं झालं की त्याचं मानधन द्यायचं. नुकसान एवढं झालं की परमोड आमच्या वडिलांनी सहन केली. तेव्हा म्हणून नाटकाला आम्ही सुद्धा शेवटचं नाटक जो झालं नाही तर सुद्धा वडिलांच्या ह्याच्यात मला काही सांगायचं तर 15, 10, 7 3 दट. आणि काशीनाथ घाणेकर होते. स्वप्रतिम त्यांचं शेवटचं नाटक आमच्या मॅनेजमेंटमधलं तो मॅडम मला काही सांगा. नाट्यसंगीत कसं असेल का माहिती आहे का तुम्हाला, हे वडील घेऊन आम्हाला बसवायचे. त्यामुळे आम्हाला गोडी लागली. आम्हाला वयाच्या लहान वयापासूनच आम्हाला गोडी लागली ना. आणि वडिलांचं एक ध्येय काय होतं, सोलापुरात रसिक वर्ग निर्माण, हा पहिला होता. सिद्धा पाटील यांचा गंधर्व भक्ती, नाट्य आणि संगीताचा वारसा आता त्यांची पुढची पिढी चालवते. सिद्धा पाटील यांनी 15 जुलै रोजी बालगंधर्वाच्या पुण्यतिथीनिमित्ताने अनेक संगीत नाटकांची, नाट्यसंगीताची मेजवानी सोलापूरकरांना दिली. तो गंधर्व पुण्यतिथीचा कार्यक्रम पुढच्या पिढीने सुद्धा चालू ठेवला आहे. सिद्धा पाटील यांच्या 3ऱ्या पिढीने आता पुढाकार घेतला आहे. या कुटुंबातल्या एकालाही संगीताचं तांत्रिक ज्ञान नाही, तेही मोकळेपणाने हे मान्य करतात. पण गंधर्वांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला 50 वर्ष होत आली आहेत, तर सिद्धा पाटील यांच्या पुण्यतिथीला 25 वर्ष होत आली आहेत. हे दोन्ही कार्यक्रम अविरतपणे चालू आहेत. या दोन्ही कार्यक्रमाने सोलापूरकर रसिकांची अभिरुची वाढवली, अनुभूती वाढवली. पाटील कुटुंबाने संगीत नाटकाची आणि नाट्यसंगीताची आवड निर्माण केली. सोलापूरकरांच्या सांस्कृतिक भरणपोषण करण्यामध्ये या कुटुंबाचं योगदान डोंगरा एवढं आहे. म्हणूनच आज शिवरंजनीचा संगीत सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हाला धन्यता वाटते.